सावी मधुसूदन नाईक तुमच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। नीता काय केलंस हे? अयो मी तरी काय करणार होते? माझ्या हातात सुद्धा काहीच नव्हतं। मी काय केलं असतं तर माझ्या आर्याला माझ्या बाळाला केवढी नालायक माणसं आहेत ना आपल्या घरातली। सावीला त्रास व्हावा म्हणून केवढ्या खालच्या थराला जाणार आहे ते सगळे। त्या बिचारीला तर माहितही नाहीये की तिच्या विरोधात काय सुरू आहे। ताई मी काय करू आता? मला खूप टेन्शन येते। सावी सावी ती बिचारी कशी वाचली या सगळ्यातनं? सावीला नीता सावीला वाचवायचं असेल ना तर आपण हे सगळं तिला सांगायला हवं। तिला फोन करून सांगूया। एक मिनिट। उचलत नाहीये, काय करायचं आता? धैर्य भाऊजींना सगळं सांगून टाक। हो हो जे झालंय ते सगळं सांग। हे बघ ती एकच व्यक्ती जी आता ना सावीला या सगळ्यातनं बाहेर काढू शकते, वाचवू शकते। मी नीता त्यांना सगळं सांगून टाक। ताई मी भाऊजींना ताई मी कशी सांगू भाऊजींना? नाही आणि आईने दिलेली धमकी ताई आईंना चुकून जरी कळलं ना की हे सगळं मी धैर्य भाऊजींना सांगितलंय तर माझ्या आर्याला माझ्या बाळाला ते जीवे मारायला मागे पुढे नाही बघणार। मी नाही आर्या माझं बाळ काही होणार नाही, काही होणार नाही। देव पाहतोय सगळं, लक्षात ठेव। आणि दुसरं म्हणजे अगं सावीच्या पण जीवाचा प्रश्न आहे ना ग। नीता आजपर्यंत त्या पोरीने स्वतःचा जीव धोक्यात घालून दरवेळी आपली मदत केली आहे। दरवेळी संकटात आपल्यासाठी म्हणून उभी राहिली आहे। मग आज आपण तिला मदत करायला नको का? तिला आपल्या मदतीची गरज आहे तर आपण करायला नको? ताई धैर्य भाऊजीने सांगितलं तर ते तिला मदत करतील? नाही म्हणजे त्यांनी सुद्धा सावीला नाही नीता। मला असं वाटतं धैर्य भाऊजी आजपर्यंत तिच्याशी कितीही चुकीचं वागले असले तरी ते तिच्यावर असे खोटे नाटे आरोप नाही लागू द्यायचे। मला असं वाटतंय ते तिच्यावर असे घाणेरडे डाग तिच्या कॅरेक्टरवर नाही पडू देणार। ते काहीतरी करतील, त्यामुळे आपण त्यांना सांगायला हवं। त्यांना सांगूयात। सावीच्या आयुष्याचा प्रश्न आहे नीता। नीता चल नीता चल। सावी नाईक तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल।
माणसं, अहो काय केलंयसा तुम्ही? अजून काय काय दिवस दाखवणार आहेसा? आधी सासर सोडून माहेरात येऊन राहिलायसा आणि आता तर काय पोलीस तुम्हाला न्यायला आलेत? काय केलंयसा? वहिनी एक मिनिट. इन्स्पेक्टर साहेब काय झालंय? कुणी तक्रार केली आहे माझ्या विरोधात? मुजुमदारांनी. मुजुमदारांनी चोरीची तक्रार दाखल केली तुमच्या विरोधात. मुजुमदारांच्या घरचे काही दागिने गहाळ झालेत आणि हे सगळं तुम्ही त्यांचं घर सोडून गेल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळं आम्हाला तुमच्या या घराची झडती घ्यावी लागेल आणि तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. मग आता मी जे सांगतोय ते नीट कान उघडे ठेवून ऐक. नाही पुढच्या 2 दिवसात तुला माझ्या समोर नमतं घ्यायला लावलं ना तर धैर्य मुजुमदार म्हणून नाव सांगणार नाही. नाही, आधी मला धैर्य मुजुमदारशी बोलायचे. हॅलो, नीता वहिनी काय झालं? ते भाऊजी, मला काहीतरी सांगायचंय, खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. पोलीस चौकशी सुरू असताना तुम्हाला कोणाशी फोनवर बोलता येणार नाही. हे घ्या, सगळ्यांचे फोन जप्त करा. भाऊ प्लीज तुमचा फोन द्या. अहो साहेब, आमचे फोन आहेत. ए, तुला पण 8 टाकी ना? सरकारी कामात अडथळा आला म्हणून. चल दे फोन. इन्स्पेक्टर साहेब, अहो हे सगळं खोटं आहे. अहो ते माझं सासर आहे, मी तिकडे कशाला चोरी करेन? हो, ते आम्हाला काय माहित. तुमच्या सासरसानी तक्रार केली ना?
आम्ही आमचं काम करतोय आणि तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. पण मी चोरी केली याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे? कुणी काही पण तक्रार करेल आणि तुम्ही मला अरेस्ट करणार? पुरावा? वा, पुरावा पाहिजे काय? बरोबर आहे, पाहिजे ना पुरावा. अहो बोला की वहिनी, काय महत्वाचं सांगायचं होतं? ते भाऊजी, सावी. वहिनी, त्या पोरीबद्दल मला एक शब्दही ऐकून घ्यायचा नाही. मला जे करायचं होतं ते मी केलं. त्यामुळे जर तिच्याच विषयी बोलायचं असेल तुम्हाला तर सॉरी, वेळ नाहीये माझ्याकडे. अहो भाऊजी, ती काय चाललंय? तू इथे काय करतेस? मी मी भाऊजी, भाऊजींना. काय भाऊजींना? तुझ्याशी मी नंतर बोलते. धैर्य, आज तू जे काही केलंयस ना त्याबद्दल तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे बघ. कशाबद्दल बोलतेस आई तू? हेच त्या पोरीची गुरमी उतरवली म्हणे तू. बुलडोजर आणि आई, त्या जमिनी मिळवणं हे आपलं स्वप्न होतं आणि त्या टिकवण्यासाठी मी काही करायला तयार. माझा विश्वास आहे तुझ्या, तू नक्कीच करशील. जमिनी तर आपल्या ताब्यात आलेल्या आहेत आणि राहिला प्रश्न त्या पोरीचा. लवकरात लवकर त्या पोरीला तू तुझ्या आयुष्यातून काढून टाक. आता जितक्या लवकर हे प्रकरण तुला संपवता येईल तेवढं लवकर संपव. तू तुझ्या बाजूने ताकद लाव, मी माझ्या बाजूने लावते. भाऊजी, अहो आता यांनी काय केलंय हे कसं सांगू तुम्हाला? तू अजून इथेच आहेस? जा जेवण वाढायला घे. धैर्य, जेवायला ये. पुन्हा सांगायला हवं का? चल. या रे सगळ्याच घराची धरती. चला, एक एक कोपरा छान मारा तिकडं. हे बघा, आमची सावी असं करूच शकत नाही. तिच्यावर तर संस्कार लय चांगले आहेत साहेब, असं कसं करू शकते? हो भाऊराव, तुम्ही आमच्या कामाच्या मध्ये येऊ नका. आणि जर असं केलं ना तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुम्हाला सुद्धा आत टाकण्यात येईल. आणि काय हो, केलंच नाही तर टेन्शन कशाला घेताय? हा, वा बाजूला. भाऊ, त्यांना त्यांचं काम करू द्या. कर नाही त्याला डर कशाला? तुम्हाला बोलायला काय जातंय? बाहेर लोकांना जर कळालं ना नायकांच्या घरात पोलीस आले तर आबरू तुमची ना आमची जाणार आहे. समजून घ्या साहेब, असं नका करू. की पुरावा पाहिजे काय तुम्हाला? दाखवतोच पुरावा काय आहे ते. अहो असं हात जोडतो.
साहेब असं नका करू. ए बघ ना तिथं. साहेब मी काय सांगतो तुम्हाला, हात जोडून विनंती करू का, असं नका. भाऊ तुमच्यासारखी माणसं कशी असतात ते माहिती आहे मला. आम्हाला कसलीच हाव नाही, पैशाचा मोह नाही असं म्हणायचं आणि स्वतःच्या घरच्या पोरी श्रीमंताच्या घरी लग्न करून पाठवायच्या. नंतर तिथलं सगळं लुबाडून घ्यायचं. भाऊ तुमच्या या नातीचे खरे गुण मुजुमदारांना कळले आणि म्हणूनच तिला तिथून हाकलून दिलं नसेल कशावरून. म्हणूनच तुमच्या नातीनं मुजुमदारांना असा त्रास दिला. ओ बास साहेब, ओ काय पण काय बोलायला लागलाय, काय तोंड दिले म्हणून काय पण बडबडायचं. माझ्या बहिणीबद्दल काय ऐकून घेणार नाही आताच सांगतोय. तुला काय करू शकतो माहिती आहे का तुला, तुला पण टाकीन झटक्यात. अहो साहेब, यांना कशाला आत टाकताय तुम्ही? आत टाकायचंच असेल ना तर या वंशना आत टाका. त्या घरात खायचे वांदेत आमचे, नुसतं आपलं बडा घर पोकळवासा अशी गत आहे आमची. वंश दागिने देऊन टाका त्यांना एकदाच. आपण आपल्या पैशाला करूया, तर आता देऊन टाका वंश. तुम्हाला दिसतंय तुमच्या हवरटपणामुळे सगळ्यांना किती त्रास व्हायला लागलाय ते. अहो साहेब, सगळं घर उचकून झालंय, आता काही सापडलंय का? आता तरी थांबवा. भाऊराव सगळं घर नाही शोधून झालं अजून. एक राहिलंय. देवघर. चला रे देवघर शोधा. साहेब देवघर. काय ग, आता इथे काय करायला आली होतीस? सांगितलं होतं ना शांत बसायचं, कुठे काही बोलायचं नाही, तरी गेलीस ना. तुला माहितीये ना, तुला आणि तुझ्या पोरीला संपवायला ना मला 1 मिनिट सुद्धा लागणार नाहीये, माहितीये ना. इथनं खाली तुला फेकलं ना तर तू आणि तुझ्या पोटात वाढणारी व्याध कायमची संपून जाईल, माहितीये ना. फेकू फेकू का? बोल. नको 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 ना, नको ना, नको ना. काळजी करू नकोस, अशी नाही मरू देणार तुला मी. आज मी खुश आहे. त्या पोरीपासून माझ्या धैर्याची सुटका होणार आहे आता कायमची. त्याच्या आधी जर का तू तुझं तोंड उचकाटलंस ना कुठे, तर तुला माहितीये मी काय करेन. देवा, हे काय होतंय रे सगळं? आईने खरंच मला इथून खाली ढकललं असतं तर. आजोबा, देवा तूच काहीतरी करते, वाचव मला या सगळ्यातनं. एकीकडे ती सावी एवढ्या मोठ्या संकटात सापडली
आणि दुसरीकडे मी त्याची काहीच मदत करू शकत नाही. हो ऐका की अहो देवघर होते. हो साहेब देवघर तरी भाऊ मला माझं काम करू द्या. अहो तुम्ही देवघर पण सोडणार झाले ती. साहेब नका असं चेक करा इकडं. अहो एवढं नुकसान का करायला लागलाय तुम्ही? साहेब अहो, काय करताय तुम्ही? काय नुकसान नाही पुरावा पाहिजे ना. अहो अख्खं घर शोधलं ना तुम्ही, काय सापडलं तुम्हाला? निदान देवघर तरी सोडा. अहो देवघरात काय मिळणार आहे तुम्हाला? विश्वास ठेवा आमच्यावर प्लीज. मॅडम ड्युटीचा पहिला दिवस नाही माझा. निर्दोष माणसं प्रार्थना करायला आणि गुन्हेगार माणसं स्वतःला वाचवायला इथंच येतात. आम्हाला आमची ड्युटी करू द्या. गेली चेक करा सगळं. साहेब अहो प्लीज असं काय करू नका. हो, ऐका की. तुम्ही साहेब अहो, please. अहो जरा साहेब अहो ऐकत राहो. अहो काय करताय तुम्ही? प्लीज असं नका करू. अहो सर काय करताय? झाली तुमची ड्युटी करून? झालं तुमचं समाधान? अहो मगच पासून सांगतोय आम्ही की काय नाहीये म्हणून. काय नसेल तर कसं काय मिळणार आहे तुम्हाला? ऐका की अहो प्लीज. अरे बापरे, असं कसं होईल? काहीतरी सापडायलाच पाहिजे. आम्ही मॅडम तर म्हणालेलं की इथंच सगळं सापडेल म्हणून. बस साहेब बस झालं. तपासून मिळालं का काही? नाही ना. अहो बस की आमच्यासारख्या सज्जन प्रामाणिक माणसाची करायची तेवढी मानहानी करून झाली आता. बस या तुम्ही निघा. अहो साहेब तुम्हाला सांगत होतो तुम्हाला काही सापडणार नाही म्हणून. ही कोणची पद्धत आहे? किती नुकसान करून ठेवलं तुम्ही. असं कुठं तपासणी करत असतात व्हय? साहेब साहेब हे बघा साहेब काय सापडलंय. सावी नाईक काय आहे हे? पुरावा पाहिजे होता ना तुम्हाला. घ्या. तुम्ही किती खोटं पांघरला ना तर ते फाडून खरं काय ते आम्ही बाहेर काढणारच. अच्छा, म्हणजे यासाठी तुम्ही आम्हाला अडवत होता काय? देवघराची तपासणी करण्यासाठी? वाह चालाक. हे इथं कसं आलं? सर अहो मी देवा शपथ सांगते मला याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. अहो एक गाठोडच मी पहिल्यांदा बघते आता. ज्या देवाच्या मागे हे लपवलं त्या देवाची कशाला खोटी शपथ घेताय? एवढं पाप बरं नाही मॅडम. आणि कसं आहे, हे असले चोरांचे डायलॉग ऐकतच माझी कामाची वर्ष निघून चाललेत. बोईटे अरेस्ट कराय ना आणि घेऊन चला ठाण्यामध्ये. हो 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 साहेब तुम्ही असं नाही करू शकत. काहीतरी अहो असं नका. हो साहेब हे बघा तुमची काहीतरी गफलत होते. सावी असं करूच शकत नाही हो माझी. हे बघा भाऊ, जे काय सांगायचंय ना ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगा. उगाच लॉ अँड ऑर्डरच्या मध्ये येऊ नका तुम्ही. चला बाजूला व्हा. अहो तुम्ही ऐकून घ्या इन्स्पेक्टर साहेब. साहेब माझं एकदा ऐकून घ्या तुम्ही. तुम्ही घ्या असं. अरे देवा
बघायचं राहिलं होतं ते पण ह्या वंशने दाखवलं. अहो नायकांच्या घरात पहिल्यांदा कुणाला तरी बेड्या ठोकायला लागल्यात. वा वंश वा, बेस्ट काम केलं सा तुम्ही. अगं दीपे प्लीज जरा शांत बस. चला बेस्ट काम केलं सा तुम्ही. ऐका की साहेब. चांगलं काम केलं सा. अहो साहेब तुम्ही असं नाही करू शकत. साहेब ऐकून तरी घ्या. फार चुकीचं बघायला लागलाय साहेब तुम्ही. साहेब 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 अहो ऐका की साहेब तुमचं काहीतरी गैरसमज होतं. माझी सावीने काय पण केलेलं नाही. तुम्ही तिला सोडा. मी पाय पडते तुमच्या. साहेब हे बघा मी परत परत सांगतोय तुमची काहीतरी गफलत व्हायला लागली अहो. माझी नात असं करूच शकत नाही. हे बघा तिला सोडा. मी पाया पडतो तुमच्या. सोडा तिला. भाऊसाहेब तुम्हाला शेवटचं सांगतो. हो भोईटे घेऊन चला हिला. मुद्दे मला सगळे ते सापडले ना आता. साहेब ऐका की फार चुकीचं करायला लागलाय साहेब तुम्ही. सावी तू काळजी करू नको. काही झालं तरी मी तुला तिथं राहू देणार नाही. हा भाऊ तुझ्या पाठीची खंबीर उभा आहे. तू काळजीच नको करू. ते आहे ना वा. भाऊ तुम्ही माझी काळजी करू नका. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. माझी सावी. सावी सावी सावी. भाऊ भाऊ शांत व्हा. अनुराधा काय झालं गे. सावी काहीतरी गडबडीचा विषय आहे तो. आधी सावीचं लग्न मोडलं आणि आज शिक्षण मंडळाचे लोक आलेत आणि आता हे पोलीस. काय चाललंय काय म्हणायचं नायकांचं. मुजुमदारासारख्या बड्या घरात नातं जोडल्यावर दुसरं काय होणार आहे. मला तर भाऊचं लय वाईट वाटतंय. त्यांच्या स्वतःच्या नातीमुळे त्यांच्या कामाला बट्टा लागलाय. भाऊ अटक करेल. एक मिनिट. अहो इथं कुठला लेडीज स्टाफच नाहीये. हा मग नाही. लेडीज स्टाफ नसताना कुठल्याही पोरीला तुम्ही लॉकअप मध्ये नाही ठेवू शकत. अहो नियमातच बसत नाही असं. काय घरे मॅडम नियम शिकवतात आपल्याला. ए गुन्हेगार आहेस म्हणून आणले तुला इथं. मला नियम आणि अक्कल शिकवायला नाही. ए घ्या रे तिला. रोटी कुठली. अहो पण हे बघा तुम्ही असं नाही करू शकत. अहो अहो ए जमा करा दे. आत्या आत्या माझं धैर्यांच्या आवडीचं सगळं बनवून झालंय. किती आनंदाचा दिवस आहे ना आजचा. ही तर गुडघ्याला वॉशिंग बांधूनच तयार आहे. मूर्ख कुठली. अगं थोडा धीर धर ना. सगळ्या गोष्टींची नुसती घाई घाई करत असते बघ.
त्या इन्स्पेक्टरचा फोन तर येऊन जाऊ दे. काम झालंय की नाही अजून काही माहित नाहीये. नुसता उतावळेपणा. मूर्ख आहेस तू खरंच. हा बोला. मॅडम काम डन झालंय. दिलेला शब्द निभावलाय मी. सावी नाईक लॉकअप मध्ये बंद जात आहे. काय सांगताय इन्स्पेक्टर साहेब? तुमचं जे काय बक्षीस ठरलं होतं ना, त्यापेक्षा जास्त मोठं बक्षीस देईन मी तुम्हाला. थँक्यू सो मच. अगं आता काय बघत बसलेस? जा पटकन. जी मिठाई देणार होतीस ना ती मिठाई घेऊन ये. आज आनंदाचा क्षण आहे. जा. आपण ज्याची वाट बघत होतो ना ती सावी जेलमध्ये गेली. जा लवकर. लगेच. अरे वा. लवकर मिठाई घेऊन ये. आई आई काय बोलली? तू काय बोललीस आता? सांगते. एक मिनिट. भास्कर, तुला जो बदला घ्यायचा होता तो आज मी बदला घेतलाय. ज्या मुलीने तुला जेलमध्ये टाकलं होतं ना, आज तीच मुलगी जेलमध्ये सडतीये. घे, तोंड गोड कर. वा. आई काय न्यूज दिलीस? उभ्या आयुष्यात अशी न्यूज ऐकली नव्हती ग. लय अपमान केला होता त्या सावीनं माझा. अख्ख्या कोल्हापुरात माझी इज्जत टांगलेली तिनं. तर ती जेलमध्ये गेली. आई आता थांबवायचं नाही मला. आज पार्टी झालीच पाहिजे. मीच जबाबदार याला. माझ्यामुळे बिचारी सावी काहीही केलं नसताना जेलमध्ये गेली. फक्त माझ्यामुळे.